तर नमस्कार मंडळी, मी आपल्या सगळ्यांचा लाडका विष्णू माळी. तर आज आहे प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. 76वा प्रजासत्ताक दिन आहे आणि मी आज चाललेलो आहे ध्वजारोहणसाठी शनिवारवाड्याला. प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? तर 26 जानेवारी 1950 रोजी याच दिवशी राज्यघटना लागू झाली होती. प्रगतीसाठी आणि विकासासाठी कायदे लागू झाले होते. तर मी जातोय आता शनिवारवाड्याला आणि तुम्ही पण चला माझ्यासोबत. फायनली मी निघतो आता ध्वजारोहणसाठी शनिवारवाड्याकडे आणि आता तिथे गेल्यानंतर तिथला परिसर तुम्हाला दाखवतो आणि कितपत गर्दी असते आणि ध्वजारोहण कुठं कुठं होते जाताना हे पण दाखवतो तुम्हाला. तर मी थांबतो आता. तर आता मी आलेलो आहे ABC चौकात आणि इथून एक 5 मिनिटाच्या अंतरावर शनिवार आहे. तर तिथे जातोय मी आता ध्वजारोहण करण्यासाठी. तर म्हणजे आज म्हणजे सकाळी एवढी जास्त गर्दी नसते कधी, पण आज 26 जानेवारी असल्यामुळं जास्त गर्दी आहे इकडे ABC मध्ये. लहान लहान मुलं वगैरे जाणारे शाळेला वगैरे आहेत तिथून. तर आता जाऊया आपण, तिथं शनिवार जवळ आलेलो आहे. शनिवार मध्ये आता गेल्यानंतर बॅक साईडने मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. तर तिथं कशी तयारी चालू आहे 26 जानेवारीची. चला मग आता जाऊया तिथं. हे पाहू शकता, हे आहे शनिवारची बॅक साईड. तर आलेलो आहे मी इथून जवळ, म्हणजे जवळच आलोय म्हणजे शनिवार जवळच आहे मी. आणि इथून थोडं पुढे गेलं की बॅक साईडचं गेट आहे उजव्या हाताला. तर तिथं जाऊया. फायनली मी पोहोचलेलो आहे, पण बॅक साईडचं गेट बंद आहे आणि म्हणजे यायला सुरुवात झालेली आहे. तर मी तुम्हाला दाखवतो बॅक साईडने. गेट आहे तिकडं समोर आहे, ते फ्रंट साईडचं गेट आहे तिकडं. तर तिकडून एंट्री करूया आपण, तिथून जाऊया. उशीर झालेला दिसतंय कारण की तिथं ध्वजारोहणाची सुरुवात झालेली दिसते. तर मी फास्ट मध्ये जातोय पळत पळत. पोहोचलेलो आहे मी फायनली आणि हे पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे इथं. आणि फायनली आपण पोहोचलेलो आहे इथं आणि आता तुम्हाला तुम्ही व्हिडिओ काढून दाखवतो आहे बॅक साईडने. तर हे पाहू शकता आता परेड देण्यासाठी येत आहेत सगळे. परेडचा व्हिडिओ घेतोय. मी माईक बंद केलेलं आहे त्याच्यामुळं म्हणजे माझ्या माईकची चार्जिंग संपलेली आहे, त्याच्यामुळं मी नॉर्मल असा व्हिडिओ घेतोय. तिकडून अजून पण मुलं येत आहेत तिकडं. गर्दी आता होत आहे. परेडला सुरुवात झालेली आहे.
पण कलेक्टर जय जय जस्ट चालू झालं पण हे महापालिका नंबर कधी लागेल महापालिका आयुक्त आहेत काय तर अशा पद्धतीने ध्वजारोहण झालेलं आहे आणि मी मग काही व्हिडिओ सायलेंट मध्ये घेतलेले आहेत कारण की माझ्या
माईकची चार्जिंग संपली होती त्याच्यामुळं. आणि तुम्हाला म्हणजे शनिवारवाड्यामध्ये प्रजासत्ताक दिन कसा साजरा केला जातो आणि कशी तयारी केली जाते प्रजासत्ताक दिनाची, तर मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझा व्लॉग मी इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.